मिळणारं गहू आणि तांदूळ आता सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे बंद केलं जाणार आहे। सरकारच्या माध्यमातून पिवळ्या व केशरी रेशनधारकांची पडताळणी या ठिकाणी करण्यात येणार आहे। तुम्ही आत्ताच व्हिडिओच्या सुरुवातीला बातमी सुद्धा पाहिली आहे। त्यामुळे जवळपास 60 लाख पिवळे व केशरी रेशन कार्ड धारक आता यामधून बाहेर काढले जाणार आहेत। त्यांना पुढील 5 वर्षापर्यंत मोफत गहू आणि तांदूळ मिळणार नसल्याची मोठी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। याची जी पडताळणी आहे तर ती उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रभर होणार आहे। 15 दिवसात ही पडताळणी आता या ठिकाणी चालू होणार आहे। म्हणजे उद्यापासून पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यात 5 दिवसांसाठी पडताळणी रेशनधारक कुटुंबाची केली जाणार आहे। यामध्ये लाखो रेशनधारक आता असे सापडले आहेत जे बोगस पद्धतीने आतापर्यंत मागील 5 वर्षापासून गहू आणि तांदूळ गेले 5 वर्षापर्यंत त्यांनी आतापर्यंत सरकारचे मोफत घेतले आहे। त्यामुळे प्रत्येक पिवळ्या व केशरी रेशनधारकांनी ही 5 नवीन कागदपत्रे आता 31 मार्चच्या आतमध्ये सरकारला जमा करायला सांगितले आहेत। जर तुमच्या घरामध्ये या 5 प्रमुख वस्तू जर आता आढळल्या, ज्या प्रत्येकाच्या घरामध्ये या 5 वस्तू असतात, त्या 5 वस्तू जर आता तुमच्या घरामध्ये आढळल्या तर तुम्हाला मोफत मिळणारं गहू आणि तांदूळ पुढील महिन्याच्या 1 एप्रिल पासून आता कायमचे बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे ही बातमी अजिबात दुर्लक्ष करू नका। सरकारने आता फक्त गोरगरीब आणि गरजू नागरिकांनाच इथून पुढे मोफतपणे गहू आणि तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे। तुम्ही शेतकरी कुटुंबातील शेतकरी असाल, तुम्ही लाडक्या बहिणीचा लाभ घेत असाल, ज्येष्ठ नागरिक असाल तर सगळ्यांसाठी हे नियम आता या ठिकाणी महत्त्वाचे आहेत। 31 मार्चच्या आतमध्ये प्रत्येक रेशनधारकांनी ही नवीन 5 कागदपत्रे रेशन धान्य दुकानामध्ये जमा करावी लागणार आहेत। जर तुम्ही दुर्लक्ष केलं किंवा नाही जमा केली तर तुम्हाला पुढील एप्रिल महिन्याचे रेशन धान्य अजिबात या ठिकाणी मिळणार नाही असं सांगण्यात आलंय। तुम्हाला वाटत असेल की आता ही 5 कागदपत्रे सरकारने नेमकं का द्यायला सांगितलेत, त्याचं कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, ऐकायचं आहे। जर तुम्ही 5 कागदपत्रे दिली तरच तुम्ही आता खरे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात आणि तुम्ही पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकासाठी पात्र ठरत आहात आणि तुम्ही गोरगरीब आहात असं या 5 कागदपत्र दिल्यामुळे सरकारला समजून येईल। त्यामुळे सरकारने अर्जंटमध्ये सूचना जारी केलेली आहे। तुम्हाला तातडीने 5 कागदपत्रे रेशन धान्य दुकानामध्ये जमा करावी लागणार आहेत। यामधील एक जरी कागदपत्र विसरला तर तुम्हाला या ठिकाणी तुमचे मोफतपणे मिळणारं गहू आणि तांदूळ याचा लाभ आता सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार नाही। तुम्हाला पण माहित आहे गेले 5 वर्ष झालं बोगस पद्धतीने गहू आणि तांदूळ लाभ घेतलेल्या नागरिकांच्या यादीमध्ये जर तुम्हाला ढकललं तर तुम्हाला या ठिकाणी पुढील 5 वर्षापर्यंत अजिबात गहू आणि तांदळाचा एकही दाना देणार नसल्याचं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। कारण जवळपास 60 लाख रेशनधारक आता बोगस पद्धतीने गहू आणि तांदूळ मागील 5 वर्षापासून घेत असल्याचं सरकारला आता निदर्शनास आलंय। त्यामुळे ही बातमी आता तुमचं पुढील मोफत गहू आणि तांदूळ मिळणार की नाही हे या ठिकाणी ठरवणार आहे। त्यामुळे इथून पुढे गहू आणि तांदूळ यांचा मोफतपणे लाभ घेण्यासाठी 31 मार्चच्या आतमध्ये ही 5 नवीन कागदपत्रे आता जमा करावी लागणार आहेत असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। तुम्हाला आठवतंय का बघा की मागच्या तुम्हाला पावसाळ्यामध्ये सरकारने तुमची काळजी घेतली होती, मोफत त्या ठिकाणी 3 महिन्यांचं एकदा धान्य दिलं होतं, परंतु त्यावेळी सगळ्यात मोठा घोटाळा झाला आणि तो घोटाळा या ठिकाणी आता उघडकीस आला आहे। त्यामुळे ही 5 नवीन कागदपत्रे या ठिकाणी सरकारने जमा करायला सांगितलेत। तुमच्या घरामध्ये या 5 कागदपत्रापैकी एक जरी कागदपत्र नसेल तर तुमचा लाभ या ठिकाणी आता बंद करण्यात येणार आहे। सरकारने तपासणी सुरू केल्या या 5 त्या ठिकाणी वस्तूपैकी कोणतीही वस्तू या ठिकाणी आढळली तर तुमचा लाभ बंद करण्यात येणार आहे। बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय झालेलं, घटना काय झालेली, त्यामुळे कागदपत्र का मागवलेत, कोणत्या 5 वस्तूंची चेकिंग होणार आहे, तुमच्या घरामध्ये 5 वस्तू या नक्की असणार आहेत, त्या बाहेर कशा पद्धतीने काढायचे आहेत, सरकारने नियम का लावलेत त्याचं सत्य उदाहरण तुम्हाला सांगतो। पहा काय झालं, एक कुटुंब होतं, शेतकरी कुटुंब होतं। त्या घरामध्ये आता एक शेतकरी, त्याची बायको, एक मुलगा मुलगी असं 4 जणांचं कुटुंब होतं। परंतु मागच्या पावसाळ्याच्या टायमाला तुम्हाला पण आठवत असेल, पावसाळा असल्यामुळे या ठिकाणी 3 महिन्यांचं एकत्र गहू आणि तांदूळ या ठिकाणी त्यांना दिलं होतं
आणि एकत्र दिल्यामुळे या शेतकऱ्याने काय केलं, जास्त गहू तांदूळ घरामध्ये होतोय म्हणून तो बाजारामध्ये विकायला गेला. विकत असताना ज्यावेळी आता अन्न व या ठिकाणी प्रतिबंधक अधिकारी, अन्न व नागरी पुरवठाचे अधिकारी जे या ठिकाणी रेशन धान्य दुकानामधील गहू तांदूळ व्यवस्थित आहे का नाही हे तपासणीसाठी येता, कोणीतरी आता हा शेतकरी जो आहे तर हा शेतकरी या ठिकाणी मोफतपणे गहू तांदूळ जे सरकार देतं तर तो 3 महिन्यांचं पावसाळ्यामध्ये मागच्या वेळी विकत त्या ठिकाणी आता जे आहे तर ते विकत असल्याचं निदर्शनास आलं. म्हणजे जास्त अन्नधान्य 3 महिन्यांचं एकत्र दिल्यामुळे हा शेतकरी बाजारामध्ये जाऊन आता बसून विकत होता. ज्यावेळी अन्न व नागरी पुरवठाचे अधिकारी तपासणीसाठी आली, हे गहू कुठले आले, तांदूळ कुठले आले, तर त्यांनी सांगितलं आम्हाला सरकारने दिले. मग सरकारने मोफतपणे दिल्याचा या ठिकाणी जो लाभ असतो तर तो अजिबात विकायचा नसतो. तरी पण या शेतकऱ्यांनी आता विकण्याचा प्रयत्न केला, त्याला अटक झाली व त्याच्यावर कारवाई झाली व त्याचं रेशन कार्ड या ठिकाणी रद्द झालं. तेव्हापासून सरकारच्या असं लक्षात आलं आहे की आता अनेक नागरिक मोफतपणे गहू तांदूळ घेत होते आणि याचा गैरवापर करत असल्याचं लक्षात आलं. अनेकांनी काय केले, त्या ठिकाणी जनावरांना खाऊ घातलेत, काही जणांनी या ठिकाणी जे धान्य आहे तर ती कोंबड्यांना खाऊ घातलंय. अशा प्रकारे या ठिकाणी लोकांनी आता सरकारने दिलेल्या अन्नधान्याचा गैरवापर करताना सरकारला लक्षात आलंय. त्यामुळे हे नियम सरकारच्या माध्यमातून लावल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलंय. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 5 वस्तूंची चेकिंग केली जाणार आहे. पहिला तुम्हाला 4 चाकी गाडी असल्यावर तुम्हाला या ठिकाणी आता मोफत गहू तांदूळ दिलं जात नव्हतं, परंतु आता 2 चाक्या गाड्यांचा नियम आलाय. 2 चाकी गाड्या असल्यावर काय नियम आलाय हे सुद्धा बघणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे. 5 नियम आहेत. पहिल्यापेक्षा दुसरा कडक आहे, दुसऱ्यापेक्षा तिसरा कडक आहे, तिसऱ्यापेक्षा चौथा कडक आहे आणि चौथ्यापेक्षा 5व्या नियमानुसार 60 लाख रेशनधारक आता बाहेर निघणार आहेत. उद्यापासून पुढील 5 दिवस पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये आता यामध्ये पिवळ्या व केशरी रेशनधारकांची तपासणी होणार आहे. यामध्ये शेतकरी कुटुंबातील तुम्ही असाल, लाडक्या बहिणी असाल किंवा ज्येष्ठ नागरिक असाल तर सर्वांची कसून तपासणी होणार आहे. त्यामुळे ही बातमी अर्जंट महत्त्वाची आहे. 31 मार्चपर्यंत तुम्हाला अर्जंटमध्ये ही 5 कागदपत्रे जमा करायची आहेत, अन्यथा तुमचं सुद्धा गहू आणि तांदूळ जे मोफत सध्याला तुम्ही खात आहात तर ते बंद होणार आहे. त्यामुळे ही बातमी काळजीपूर्वक बघा. 2 मिनिटे मोबाईल हातात धरून बसा आणि 2 मिनिटे लक्ष देऊन इथे बघा. तुम्हाला सर्व काही माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आणि यापासून वाचायचं कसं ते पण सांगणार आहे. तर बघा, पहिला नियम अशा या ठिकाणी आता पिवळ्या व केशरी रेशनधारकांसाठी लागू करण्यात आला आहे. जे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2025चा उत्पन्नाचा दाखला त्यांनी सादर केलेला नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला 2026च्या जानेवारी गेलं, फेब्रुवारी गेलं, आता हा मार्च महिना सुरू आहे आणि या मार्च महिन्यामध्ये तुम्हाला 2025 या मागच्या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला नवीन काढून या ठिकाणी द्यावा लागणार आहे. बघा, सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा. पहिलं कागदपत्र लागणार आहे ज्यामध्ये उत्पन्नाची मर्यादा चेक केली जाणार आहे. पहिला फक्त कुटुंबातील एका व्यक्तीचं म्हणजे लग्न झालं असेल तर तुमच्या नवऱ्याचं उत्पन्न चेक केलं जायचं, लग्न न झालं असेल तर तुमच्या वडिलांचं उत्पन्न चेक केलं जायचं. परंतु आता घरामध्ये जेवढ्या पण काय आता रेशन कार्डावरती जेवढ्या पण काय जणांची घरामध्ये नाव आहेत, जसं की उदाहरणार्थ तुमची 2 मुलं असतील, तुमचं या ठिकाणी बायको असेल, आई वडील असतील, तुम्ही असाल, त्या ठिकाणी 4-5 जणांचा सर्व त्या ठिकाणी नावं जे आता रेशन कार्डावरती असतं त्या सर्वांची नावे आता चेक केली जाणार आहेत आणि त्यांचं सर्वांचं उत्पन्न मिळून वर्षाचं 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे का हे चेक केलं जाणार आहे. पहिला एका व्यक्तीचं 2.5 लाखांच्या आतमध्ये आहे का उत्पन्न चेक केलं जायचं, परंतु आता सर्वांचं उत्पन्न चेक केलं जाणार आहे. त्यामुळे अनेकांची रेशन कार्डाची पहिल्या नियमानुसार आता रद्द करण्यात येणार आहे. लक्षात ठेवा, पहिलं कागदपत्र उत्पन्नाचा दाखला असं तुम्हाला 2रं, 3रं, 4थं, 5वं अशी ओळीने कागदपत्र सांगणार आहे. अगदी 2 मिनिटे लक्ष देऊन बघा. यामधील शेवटचं 4थं आणि 5वं जे कागदपत्र आहे तर ते पूर्णपणे नवीन असणार आहे. जे तुम्ही जर आता 31 मार्चच्या आतमध्ये नाही दिलं तर मोफत मिळणारं या ठिकाणी गहू आणि तांदूळ तुम्ही गमावून बसाल. अशा प्रकारची कडक सूचना या सरकारच्या माध्यमातून आल्या. वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर गोरगरिबांना अन्नधान्य या ठिकाणी आता कमी पडत असल्याने आणि बोगस त्या ठिकाणी पद्धतीने अनेकांनी लाभ घेत असल्याने सरकारच्या माध्यमातून कडक पावले या ठिकाणी उचलल्याचं पाहायला मिळत आहे. बघा,
दुसरं महत्त्वाची अर्जंट सूचना सांगण्यात आल्या, तुम्ही जर शेतकरी असाल तर शेतकऱ्यांसाठी 2 नवीन कागदपत्रे काढायला सांगितलेत। ती 2 नवीन कागदपत्रे जर तुम्ही नाही काढली तर तुम्हाला मोफत मिळणार गहू तांदूळ अजिबात मिळणार नाही। तुमच्या घरामधील अशा काही वस्तू चेक केल्या जाणार आहेत, त्या वस्तू जर तुमच्या घरामध्ये आढळल्या तर तुम्हाला लाभ बंद करण्यात येणार आहे। त्या वस्तू कोणत्या आहेत? तपासणीसाठी आता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात पहिल्यांदा तपासणी होणार आहे, ही सर्व काही माहिती 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला समजणार आहे। तर बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचे पॉइंट या ठिकाणी सांगण्यास सुरुवात करत आहे, ते म्हणजे शेतकरी असाल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे, परंतु फार्मर आय डी कार्ड काढलेल्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे। तुम्ही जर फार्मर आय डी कार्ड काढला असेल तर तुमचं हे ओळखपत्र राहील आणि त्यानुसारच तुम्हाला मोफत आता या ठिकाणी आता मोफत गहू आणि तांदूळ दिलं जाणार आहे। यासाठी फार्मर आय डी कार्डाचं एक झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी काढावं लागणार आहे। मी शेतकरी आहे याचा पुरावा लागणार आहे। 2 कागदपत्र झाली, आता तिसरं कागदपत्र अत्यंत महत्त्वाचं आहे। ते जर तुम्ही आता दिलं नाही तर तुम्हाला या ठिकाणी बाहेरील राज्यातील शेतकरी समजलं जाईल आणि तुमचा गहू आणि तांदळाचा लाभ तातडीने बंद करण्यात येणार आहे। ते म्हणजे अर्जंट सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या। तुम्ही ज्या गावामध्ये राहत आहात त्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन तुम्हाला रहिवासी दाखला पटकन काढून घेऊन यायचा आहे। अनेक शेतकऱ्यांनी अनेक नागरिकांनी रहिवासी दाखला काढलेला नाही, परंतु हे झालं तिसरं कागदपत्र। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला 4 नंबरचं आणि 5 नंबरचं कागदपत्र सांगणार आहे। त्यानंतर कोणत्या नियमाच्या बाहेर बसणाऱ्या नागरिकांना तुम्हाला लाभ मिळणार नाही ते सुद्धा सांगणार आहे। त्यामुळे अगदी 1 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला ही सर्व माहिती सांगणार आहे। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आता आपण त्या जिल्ह्यांची यादी सांगणार आहे ज्या जिल्ह्यामध्ये पडताळणी उद्यापासून सुरू होणार आहे। पुढील 5 दिवसापर्यंत ही पडताळणी असणार आहे। त्यामध्ये काय काय प्रश्न विचारणार आहेत तर बघा, सर्वात पहिल्यांदा प्रश्न विचारणार आहेत ते म्हणजे खरंच तुम्ही गोरगरीब आणि गरजू शेतकरी आहेत का? तर या ठिकाणी गोरगरीब आणि गरजू शेतकरी आहात का म्हणल्यावर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे हो। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी 2025 म्हणजे मागच्या वर्षाचा उत्पन्नाचा दाखला मागवला जाईल। जर करता त्यामध्ये तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या 1 रुपया जरी वरती गेला असेल तर तुम्हाला पिवळ्या व केशरी रेशन कार्डावरती अजिबात 1 रुपया सुद्धा लाभ दिला जाणार नाही। यापासून तुम्ही वंचित राहणार आहात, हे तुम्ही आता लक्षात या ठिकाणी ठेवायचं आहे। हे झालं महत्त्वाचा पॉइंट। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट आता तिसरा यामध्ये येतोय, ज्यामध्ये लाखो आता शेतकरी बाहेर पडणार आहेत। ते म्हणजे लक्षात ठेवा, तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल, त्या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल, PM किसान योजनेचा लाभ घेत असाल तर यामध्ये जर तुम्ही आता पिवळे व केशरी रेशन कार्डाचं झेरॉक्स दिला असेल आणि तुम्ही KYC न करता जर या ठिकाणी या अर्जाला जोडला असेल तर सर्वांचे हप्ते आता येणारे बंद करण्यात येणार आहेत। हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, कारण सरकारच्या माध्यमातून फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक पावले पिवळ्या व केशरी रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबासाठी उचलल्याचं आता पाहायला मिळू लागलं आहे। मग तुम्हाला 4थं आणि 5वं शेवटची कागदपत्र नवीन कोणती जमा करायची आहेत ते पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण त्याशिवाय तुम्हाला पुढील महिन्याचा मोफतपणे मिळणारा गहू आणि तांदळाचा लाभ या ठिकाणी दिला जाणार नाही। अशा प्रकारची कडक सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आली आहे। तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुमच्याकडे 4 चाकी गाडी असेल तर त्या नागरिकांना पहिला 2025 पर्यंत लाभ दिला जायचा, परंतु 4 चाकी गाडी असेल तर तुम्हाला अजिबात या ठिकाणी आता त्या ठिकाणी गहू आणि तांदूळ अजिबात मोफतपणे दिलं जाणार नाही। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये AC असेल, AC बसवला असेल तर तुम्हाला लाभ या ठिकाणी मिळणार नाही। बघा, ACचा नवा नियम सरकारच्या माध्यमातून आलाय। घरामध्ये AC असणाऱ्या कुटुंबांना श्रीमंत शेतकरी, श्रीमंत वर्गातील रेशनधारक असं समजलं जाईल आणि तुमचा लाभ तातडीने या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे तुमच्या घरामध्ये जर या ठिकाणी आता AC लावली असेल तर तुमची तपासणी करण्यात येणार आहे आणि तुमचा लाभ तातडीने या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे। मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 4थं कागदपत्र जे आहे तर ते हेच कागदपत्र आहे की तुम्ही आता कोणत्याही वयाचे असाल, शेतकरी असाल, लाडक्या बहिणी असाल, ज्येष्ठ नागरिक असाल तर तुम्ही अजून पण KYC रेशन कार्डाची केली नसेल तर पटकन KYC करून घ्या। आधार कार्ड अपडेट करूनच KYC करायला सांगितल्या, कारण आधार कार्ड अपडेट न करता तुम्ही जर KYC केली तर ती KYC ग्राह्य धरली जाणार नाही। यामध्ये तुमचा फोटो या ठिकाणी आधार कार्डला नवीन अपडेट करायचा आहे। जुना फोटो आधार कार्डावरचा जर असेल तर अपडेट होण्यासाठी प्रॉब्लेम या ठिकाणी येऊ शकतो। आधार कार्डवरील पूर्ण नाव, आधार कार्डवरील पूर्ण जन्मतारीख या ठिकाणी आहे का हे एकदा व्यवस्थित चेक करून घ्या आणि मगच आधार कार्ड अपडेट करा आणि KYC करून घ्या।
अशा प्रकारची सूचना या ठिकाणी सांगण्यात आल्या। जर करता तुमचं उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखांच्या वरती गेला असेल, जर करता या ठिकाणी तुमच्या घरामध्ये कार असेल, जर करता तुमच्या घरामध्ये AC असेल, तर अशा नागरिकांचं रेशन धान्य मोफतपणे मिळणारं बंद करण्यात येणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।